Hello guys, hope you all are doing very well. So guys, today we are going to see a little bit about articles in language or the exact role of articles in language. तर गाईज कोणतीही भाषा बोलत असताना प्रेपोजिशन्स आणि आर्टिकल्स हे खूप महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी लँग्वेजला लँग्वेजचं एक प्रकारचं सौंदर्य वाढवतात. राईट, इट गिव्स अ व्हेरी नाईस इसेन्स टू दॅट लँग्वेज. पण काय होतं की या दोन्ही गोष्टी म्हणाव्या तितक्या फोकस नाही आहेत. आपण त्याच्यावरती शिकत असताना जास्त फोकस नाही करत. जशा काळ किंवा इतर गोष्टी आपण शिकतो, टेन्सेस वगैरे, त्या पद्धतीनं आपण आर्टिकल्स आणि प्रेपोजिशनवरती जास्त फोकस नाही करत. पण भाषेमध्ये ह्या दोन्ही गोष्टींचं, आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन्सचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या एक प्रकारचं सौंदर्य देतात भाषेला आणि त्यामुळे ते वापरणं गरजेचं आहे. पण आपल्याला बोलताना या गोष्टी लक्षात नाही आहेत की आर्टिकल्स कुठं, कसे आणि कशा पद्धतीनं उच्चार करून वापरले पाहिजेत. कारण शाळेमध्ये असताना आर्टिकल्स आपण पेपरमध्ये फिल इन द ब्लँक्स इतक्या संबंधापुरताच आपला सहवास होता त्या गोष्टींसाठी. तर आर्टिकल्सबद्दल म्हणजे नियम आपल्याला सगळे माहिती आहेत की आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन्स कुठे, कशासाठी किंवा त्याचा काय उपयोग आहे हे याचे नियम तोंडपाठ आहेत. परंतु बोलत असताना ते आपल्याला त्याचं भान नाही राहत की ते वापरले गेले पाहिजेत आणि कशा पद्धतीने वापरले गेले पाहिजेत. सो दिसताना ही गोष्ट अतिशय क्षुल्लक वाटते, खूप मायनर वाटते, पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन लँग्वेज, राईट. सो आर्टिकल्स बघितले तर आपल्याला माहिती आहे की डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. इनडेफिनेट आर्टिकल्समध्ये आपण ए आणि ॲन वापरतो आणि आपल्याला माहिती आहे की सिंग्युलरसाठी आपण ए हे आर्टिकल वापरतो आणि वोवल्स AEIOU या शब्दांपासून ज्यांची सुरुवात झाली आहे त्याच्यासाठी आपण ॲन वापरतो. ॲन एक्सलंट, ॲन ओरिजिनल, राईट, ॲन ओव्हल अशा पद्धतीनं आपण ॲन अम्ब्रेला यासाठी आपण ॲन हे आर्टिकल वापरतो. आणि अ पेन, अ बुक, अ डस्टर, अ बोर्ड, अ कार, एक सिंगल असेल तर आपण अ वापरतो, राईट. एवढं गोष्ट आपल्याला माहिती असते. नंतर येतं ते डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे दचा वापर होतो. आता बघा, दचा वापर कशा आणि किती पद्धतीनं होतो त्याचे नियम आपल्याला सगळे माहिती आहेत. पण पाहू आपण की एक स्पेसिफिक नाऊन जे असतात त्यांच्यासाठी द वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द सन, द मून, द ताजमहाल. कारण का ह्या युनिक गोष्टी आहेत, एकच एक आहेत जगामध्ये. द गंगा रिवर, ज्या गोष्टी एकच एक आहेत त्यांच्यासाठी द वापरलं जातं. दी अर्थ, राईट, दी ईस्ट, द सन रायझेस इन दी ईस्ट असं वापरलं जातं. ओके, स्पेसिफिक गोष्टीमध्ये कसं आलं की सपोज आपण एखाद्या केकच्या दुकानात गेलो आणि केक मागायचा असेल तर आपण शो मी अ केक किंवा आय वॉन्ट अ केक म्हणतो. पण तोच एखाद्याच्या बर्थडेचा केक म्हणायचा असेल तर आपण म्हणतो द केक ऑफ माय बर्थडे और द केक ऑफ हिज बर्थडे, द केक ऑफ हर बर्थडे, द केक ऑफ माय मदर्स बर्थडे. त्याच्यामागं द का आलं की एखाद्याच्या बर्थडेचा केक हा मग स्पेसिफिक झाला, मेन्शन केला गेलेला आहे आधी, असा झाला. कारण की हे इनडेफिनिट आर्टिकल काय करतं, इट रेफर्स टू स्पेसिफिक नाऊन दॅट इज ऑलरेडी नोन ऑर मेन्शन बिफोर, राईट. मेन्शन केलं गेल्यामुळं ते पुन्हा एकच एक झालं आणि त्यामुळं मग त्याला द हे आर्टिकल लावावं लागलं. ओके, नंतर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या मागे पण आपण पहा आर्टिकल्स द हे आर्टिकल वापरतो. द बेस्ट, ऑल द बेस्ट म्हणतो की नाही. द मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड, द बिग्गेस्ट बिल्डिंग इन अमेरिका, द फास्टेस्ट कार इन द वर्ल्ड, देन द स्मॉलेस्ट फ्लॉवर इन माय गार्डन, द क्यूटेस्ट बेबी, है ना. या सगळ्या मागं सुपरलेटिव्ह डिग्रीच्या मागं आपण द हे आर्टिकल वापरतो. द स्पेसिफिक ग्रुप्सच्या मागे पण आपण द हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल, द स्टुडंट्स इन माय क्लास, the IPL players group, the group of yellow belt, likewise. Okay,
आता आपण प्लुरलसाठी आपण कोणतं आर्टिकल नाही वापरत शक्यतो. ओके, त्याच्यानंतर आपण ॲन वापरताना शी इज ॲन आर्टिस्ट, इट्स ॲन एक्सलंट आयडिया, ॲन आयडिया, अशा पद्धतीनं आपण ॲन वापरतो. ओके, नंतर द आणि दी, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे द सन रायझेस इन दी ईस्ट. ओके, किंवा दी अर्थ असं म्हटलं होतं. तर का दी हा उच्चार, प्रोनाऊन्सिएशन, रिगार्डिंग प्रोनाऊन्सिएशन दी कधी वापरतो आणि द कधी वापरतो. दी जेव्हा वापरतो आपण जेव्हा त्या शब्दाची सुरुवात वोवल्सपासून झालेली असेल, AEIOU पासून, तर आपण दी असा उच्चार करतो. फॉर एक्झाम्पल दी एंड, दी ईस्ट, दी अर्थ, राईट, असं वापरतो. आणि जेव्हा शब्दाची सुरुवात कन्सोनंटपासून झाली असेल तर मग द वापरतो. द सन, ओके, किंवा द डोअर ऑफ विंडो, द डोअर ऑफ माय हाऊस, लाईकवाईज. ओके, आता सगळ्याच गोष्टीमध्ये एक्सेप्शनल केसेस असतात, तसं आर्टिकल्समध्ये पण एक्सेप्शनल केसेस आहेत. त्यामुळं दी प्रेसिडेंट यांची सुरुवात जरी कन्सोनंटपासून झाली असेल तरी याच्यामग द हे म्हणत असताना दी असा उच्चार केला जातो. दी प्रेसिडेंट, दी प्राईम मिनिस्टर, दी मॅकडॉनल्ड्स, कारण हे एकच एक आले, युनिक आले, आणि त्यामुळं दी वापरलं जातं. सो उच्चार द आणि दी याचे कसे करायचे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नॉर्मली ए आणि एनसाठी आपल्याला जास्त काही एफर्ट्स टाकावे लागत नाहीत किंवा तो जास्त गोंधळ उडत नाही. पण द आणि दी याचा उच्चार करत असताना काही वेळेला आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं किंवा ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने येत नाहीत. पण जर तुम्ही आवर्जून हे वापरले, तुमच्या लँग्वेजमध्ये प्रॅक्टिस केलं, तर डेफिनेटली तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे आणि तुमची लँग्वेज एक वेगळ्याच लेवलचं सौंदर्य तुमच्या भाषेला देऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि हे प्रॅक्टिस करत असताना तुम्ही बिफोर आय हॅव टोल्ड यू की रीडिंग अँड रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह युअर लँग्वेज, राईट, इम्प्रूव्ह युअर कॉन्व्हर्सेशन अँड इम्प्रूव्ह युअर वोकॅबलरी. तर रीडिंग अँड रायटिंग हे तुमचं ह्याचं नॉलेज, आर्टिकल्स आणि प्रेपोजिशनचं नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा उपयोगी होतं. जेव्हा तुम्ही रीडिंग करता तेव्हा तुम्ही पेन्सिल घेऊन बसा आणि आर्टिकल्स आणि प्रेपोजिशन्सला अंडरलाईन करा. आणि जेव्हा तुम्ही ते वाक्य अंडरलाईन करून वाचाल तेव्हा बोलतानाही तुमच्या लक्षात येईल की अरे हे वाक्य वापरताना हे प्रेपोजिशन किंवा हे आर्टिकल आपण तिथं वाचलं होतं की हे आर्टिकल इथं वापरायचं आहे, आणि मग तुम्ही ते वापराल. या पद्धतीनं इम्प्रोव्हायझेशन होईल तुमच्यामध्ये. सो तुम्ही रीडिंग करा, लिसनिंग करा, पण रीडिंग करत असताना अंडरलाईन करायची सवय लावून घ्या. त्यामुळं खूपशा गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतील आणि त्या ॲटोमॅटिकली येतील जेव्हा तुम्ही बोलत असाल तेव्हा. सो and you have to deliberately use that articles, that preposition, that vocabulary. You have to use it deliberately. It will improve your language. It will improve your fluency, right? So या पद्धतीनं तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तुमची लँग्वेज किंवा तुमचं स्पीकिंग एक चांगल्या लेवलला येईल. ओके, सो प्रॅक्टिस इट. ऑल द बेस्ट.